या माऊलीचा हा काळीज पिळवटून टाकणारा टाहो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. कालच्या रात्री या आईचा एकुलता एक 21 वर्षाचा मुलगा ट्रेनमधून जात असताना अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि एका व्यक्तीने त्याच्यावरती चाकूने हमला करत त्याचा खून केला. पावसाचं पाणी आत येत होतं म्हणून मयांक आणि त्याच्या बाजूला उभा असलेला हा गुन्हेगार रोशन सुवर्णा यांच्यामध्ये दरवाजा बंद करण्यावरून काहीतरी वाद झाला. वादाचं रूपांतर मारामारीमध्ये झालं आणि रोशन सुवर्णा याने त्याच्या बॅगेतून एवढा भला मोठा सुरा काढला आणि तिथेच सपासप मयंकवरती वार करून त्याला जागीच ठार केलं. भरल्या ट्रेनमध्ये शेकडो लोक तिथे आजूबाजूला असतील, म्हणजे त्यांच्यात वाद झाला, मारामारी झाली. या गुन्हेगाराने सुरा काढून त्याच्यावर वार केले, त्याला तिथं मारून टाकलं. बोरिवली स्टेशनवरती हा उतरला आणि तिथून पळूनसुद्धा गेला. आजूबाजूला शेकडो लोक असतील, परंतु एकसुद्धा माईचा लाल तिथे नव्हता जो हे सगळं होण्यापासून रोखू शकेल, त्याचा हात धरू शकेल. एवढे शंड झालो आहे आपण. आणि दुसरीकडे एक व्यक्ती राजरोसपणे लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास डब्यामध्ये त्याच्या बॅगेत एवढा मोठा सुरा घेऊन फिरतोय. सांगितलं जातं आहे की हा पनवेलच्या एअरपोर्टवरती कार्गो वर्कर आहे आणि याच्या बॅगेत एवढा मोठा सुरा आहे, म्हणजे हा कसलेला गुन्हेगार आहे. पोलिसांची, कायद्यांची कसलीही दहशत यांच्या मनामध्ये नाही. हे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये? लोक बोलत आहेत की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. मी म्हणतो की महाराष्ट्र बिहारच्या एक पाऊल पुढे जातोय. आज या माऊलीने तिचा 21 वर्षाचा एकुलता एक मुलगा गमावला आहे. त्या बहिणीने तिचा एकुलता एक भाऊ गमावला आहे. उद्या तुमची आमची बारी असेल. तुम्ही आम्ही आपले फॅमिली मेंबर घरातून बाहेर गेले तर ते जिवंत वापस येतील की नाही याची देखील आता शाश्वती उरलेली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, इतकं मरण स्वस्थ व्हावं आपल्या राज्यामध्ये, काहीतरी करा. तुम्ही गृहमंत्री होतात तेव्हा गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी चळाचळा कापत होते, अशी नोंद तुमची इतिहासात होऊ द्या. असं काहीतरी पाऊल उचला. महाराष्ट्र आणि मुंबई साफ करण्याची वेळ आली आहे. प्लीज काहीतरी करा. आणि तुम्ही हे जे लोक हा व्हिडिओ पाहतायत ना, हा व्हिडिओ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.